नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंडमधल्या शासकीय विश्रामगृह दौंड या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपल्याबरोबरती या विश्रामगृहाची देखभाल करणारे, आपलं नाव दादा? शंकरराव तेलंगे. व्यंकटेश तेलंगे. प्रॉपर कुठले राहणार आहे? लातूर उदगीरचे तेलंगे साहेब आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडे इथली देखभालची सगळी व्यवस्था आहे आणि हे एका एजन्सी मार्फत इथे काम करतात है ना. तर आपण या गेस्ट हाऊसला मला वाटतं साधारण आपण 3-4 वेळा बांधकाम उपविभाग यांच्याकडे याची माहिती मागवतो आहे, पण ते देण्यास टाळाटाळ करत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच, इथं एक जुनं दौंडचं कोर्ट होतं आणि या कोर्टामध्ये या कोर्टाची नवीन इमारत झाल्या कारणानं इथून ते कोर्ट गेलं आणि इथं शासकीय विश्रामगृह झालं. हे विश्रामगृह तयार होऊन साधारण 4 वर्षाचा कालखंड संपलेला आहे. या तुम्हाला दाखवतो. त्या पहा, भिंतींना गेलेले तडे 5 वर्षापूर्वी बांधलेल्या ह्या इमारतीची अवस्था. दुसरी बाजू आपल्याला दाखवायला हरकत नाही की या गेस्ट हाऊसचा हा आपला परिसर असून मुळा, भीमा, मुठा, निरा अशा स्वरूपाची नावं देऊन इथं खोल्या बांधल्या गेलेल्या आहेत. तुम्ही या, हा इथला दरवाजा आहे. या दरवाजाच्या अवस्थेचा भाग तुम्ही पाहता. या दरवाजाची अशी परिस्थिती आहे की जो दरवाजा अशा स्वरूपाने खराब होतो, अतिशय खालवलेले कागद चिकटवलेला पुष्ट असणारा हा दरवाजा. हा एकच नाही तर आपण इथे पाहू शकता, इथंही दरवाजाची तीच अवस्था आहे की हा प्लायवूड नसून हा कागदी दरवाजा आहे. वरून याला कागदाचं अनावरण केलेलं आहे. इथला दरवाजाही त्याच अवस्थेचा आहे, त्याची परिस्थिती सुद्धा बिकट आहे. आपण पाहू शकता ही दरवाजाची. तर या सर्व गेस्ट हाऊसमध्ये मोठा खर्च झाला. सर्वसामान्य नागरिकांना घरकुलासाठी 1,20,000 रुपयाचा खर्च सरकार देतं आणि त्या घरकुलाच्या संदर्भामध्ये 4 ते 5 वेळा काय केलं जातं, फोटो काढले जातात, कामाची क्वालिटी घेतली जाते. हे सरकारचे गेस्ट हाऊस आहे. ह्याच्यावर खर्च किती झाला, उद्घाटन कुणी केलं, कुठल्या निधी होता, असा एक फलक लावण्याची प्रथा आणि रिवाज आहे. हे फलक इथं कुठं दिसत नाही. हे आमचे बांधव आहेत. त्या बांधवांना वाटलं तर आम्ही कोणतरी करतो, पण मी बांधवांना परत एक ओळख देतो. मी आवाज लोकशाहीच्या वतीनं विजय चव्हाण, मी येथे येऊन तुमच्याशी संवाद केलेला आहे. ही आठवण तुम्हाला राहावी, यातून तुमच्या मनात शंका कुशंका निर्माण होती. म्हणून परत एकदा सांगतो की आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही ह्या गोष्टीकडे पाहतो. धन्यवाद. मी तुमच्याशी बोललो, संवाद साधला. मित्रांनो, घरकुलाची 1,20,000 रुपयाची अमाऊंट देताना सरकार 4 ते 5 वेळा तपासणी करतं. त्याच्या बांधकामापासून फाउंडेशनपर्यंत ते पत्र्यापासून खिडकीपर्यंत, प्लास्टरपर्यंत, रंगरंगोटीपर्यंत त्याच्यावरती कटाक्षाने लक्ष लागतं आणि नंतर त्या गरिबाला ती रक्कम अदा केली जाते. इथं घडतंय काय, सरकारचा महाकाय निधी येतो, एवढे मोठ्या स्वरूपाची इमारती बांधल्या जातात आणि त्या दरवाजाची अवस्था अशी आहे जणू एखाद्या माणसाच्या अंगावरची कपडे उतरलेले आहेत. हा दरवाजा खऱ्या अर्थानं त्या स्वरूपाचा झाला आहे. दरवाजा दिसतोय पण तो लाकडी दिसतोय का पुठ्याचा आहे, हा प्रश्न आलेला आहे. हे सांगण्याचं कारण इथं वादविवाद, वितंडवाद आणि कोणाला त्रास देणं आता येत नाही. पण इथे गोल्डन मॅन ज्यावेळेस पिसाळ साहेब आले होते त्यावेळेस आम्ही चुकून इथं आलो आणि हे पाहिलं. इथं PWD नावाचे पब्लिक वर्क डिपार्टमेंट नावाने एक बोर्ड आहे आणि या बोर्डामध्ये पाहिल्यानंतर हे सरकारचं गेस्ट हाऊस आहे. तुम्ही जर वरती पाहिलं तर भिंतींना तडे गेलेले आहेत. तुम्ही पहा, या नवीन भिंती तडे गेलेल्या आहेत. हा सगळा खर्च सरकारचा. इथं खर्च होऊन सुद्धा हा किती दिवस या इमारतीचं सौंदर्य राहील हा प्रश्न ऐरणीवर येतो. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड यांना आम्ही नम्र विनंती करतो, कळकळीचं आवाहन करतो की या ठिकाणी केलेल्या खर्चाचा फलक लावा. या खर्चाची असणारी काम करणाऱ्या ठेकेदाराचं नाव सांगा, कामाची मुदत किती होती आणि काम किती वर्ष चालणार होतं, ही एकूणच माहिती लावल्यानंतर आम्हाला वारंवार किंवा आमच्या इथल्या नागरिकांना संपर्क साधावा लागणार नाही. एवढंच करावं. धन्यवाद. तुम्ही पाहत राहा लोकशाहीच्या. संपर्कासाठी 94 23 21 27 97 65 56 69 16.